बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन बाहेर सदाभाऊ खोत यांनी आंदोलन केलं। हे ठिय्या आंदोलन होतं। पुण्यामध्ये गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला। द्वारकाधीश गोशाळेजवळ न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमावेळी हा राडा झाला। राज्यात गोवंश कायद्याच्या आडोशाने शेतकरी दुधाळ जनावरे विकायला गेली तरी त्यांना मारहाण केली जाते। त्यांची जनावरे जबरदस्तीने नेली जातात। त्यानंतर दिवसाला 200 ते 500 रुपये आकारले जातात। याचा निकाल जर वर्षाने किंवा 1.5 वर्षाने लागला तर शेतकरी दंड भरू शकत नाही। त्यामुळे ती जनावरे तो माघारी नेत नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले। यावरून गोरक्षकांनी संताप नोंदवला। दरम्यान या संदर्भात पाहणी करता द्वारकाधीश गोशाळेजवळ गेलो होतो, पण याच वेळी गोरक्षकांनी आपल्याला धक्काबुक्की केली असा आरोप सदाभाऊ खोतांनी केला। दरम्यान धक्काबुक्की करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत सदाभाऊ खोतांनी ठिय्या मांडला। पोलिसांच्या आश्वासनानंतर सदाभाऊ खोतांनी आंदोलन मागे घेतलं। कसायाकडनं दलाली घेतली, त्यांनी दलाली घेऊन गोशाळेत घुसल्यानंतर ना तिथल्या गोरक्षकांनी त्यांना व्यवस्थित जबाब दिला। त्यांच्यावर कुठलाही हल्ला झालेला नाही। फक्त काय झालं, त्याच्या संघटनेचे काय चमचे होते, सदाभाऊ खोत सोबतचे चमचे, त्या चमच्याने आमच्या गोरक्षकाला उलटं सुलटं बोलल्यानंतर ना ती अमृतुमरी झाली। हल्ला वगैरे काही झालेला नाही। गोरक्षकांच्या मुद्द्यावरून महायुतीतच वाद असल्याचं समोर आलंय। सदाभाऊ खोतांनी आपली भाषा आवरावी, खोतांनी माफी मागावी, नाहीतर गोरक्षक धडा शिकवतील, अशी टीका नितेश राणेंनी केली। सदाभाऊ खोतांनी पण थोडा आपलं भाषा आवरावी। ज्या पद्धतीने गौरक्षक आपल्या स्वतःच्या जीवाची काही पर्वा न करता गायींची सेवा करतात, गायीचं संरक्षण करतात, त्यांना सगळ्या पद्धतीने आपण त्यांना ताकदच दिली पाहिजे। म्हणून सदाभाऊ खोतांनी असे कुठलेही वक्तव्य करू नये ज्याच्यामुळे हिंदू समाजाचा अपमान होईल, नाहीतर मग गौरक्षक पण आपल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवतील। म्हणून त्यांनी माफी मागावी असं तुम्ही सांगेन। एक महत्त्वाची बातमी आहे, भंडारा जिल्ह्यातून आहे। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले। संजय सावकारेंच्या जागी पंकज भोयर नवे पालकमंत्री आहेत। पंकज भोयर भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असतील, या घडीची महत्त्वाची बातमी आहे। सावकारेंना बुलढाणा जिल्ह्याचं सहपालकमंत्री पद दिलं गेलेलं आहे। महत्त्वाची बातमी, आता पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असणार आहेत। संजय सावकारेंच्या जागी पंकज भोयर नवे पालकमंत्री असतील आणि सावकारेंना बुलढाणा जिल्ह्याचं सहपालकमंत्री पद दिलं गेलंय। आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांना विचारूया। रवी, पालकमंत्री भंडाऱ्याचे बदलले, काय कारण, काय अधिक माहिती? पाहाल की भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलण्यात आलेले आहेत, तातडीचे निर्णय घेण्यात आलेले आहे। जे गृहमंत्री आहेत पंकज भोयर यांना आता जबाबदारी दिली आहे भंडाऱ्याची, आणि त्याचप्रमाणे संजय सावरकर यांना बुलढाण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले। एकाएक बदलण्याच्या सध्या तरी जे पालकमंत्री होते त्यांचे यावेळेस झेंडावंदन आले होते, मात्र जास्त वेळ ते भंडाऱ्याला येत नसल्यामुळे असं बदलण्याची चर्चा आहे। आणि त्यामुळे रामटेकचे हे गृहमंत्री असल्यामुळे त्यांना जवळचे जिल्हे दिले असल्यामुळे अशी चर्चा आहे। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल रवी। सावकारेंना भंडाऱ्यामध्ये फार घाईने किंवा लवकर येता येत नाही, वेळ काढून येता येत नाही, लांबचा जिल्हा आहे आणि म्हणून तातडीने पालकमंत्री बदलले अशी चर्चा आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। मनोज जरांगेंनी मुंबईला जाण्याऐवजी दिल्लीला जावं असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांनी दिलाय। लोकसभेमध्ये जाऊन मोदींकडेच बसून आरक्षणाचा प्रश्न सोडवून घ्यावा असा टोला राजापूरकरांनी जरांगेंना लगावला। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जखमी छोटा मटका वाघाच्या प्रकृतीविषयी दुर्लक्ष केल्यानं हायकोर्टानं स्वतःहूनच जनहित याचिका दाखल केली। छोटा मटका वाघाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळतीये। वन विभागानं त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानं त्याला आता चालणं सुद्धा मुश्किल होऊन बसलंय, अशी माहिती समोर येते। उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाकरता नागपूर पोलीस सज्ज झालेत।
सुरक्षेच्या दृष्टीनं 5000 पोलीस तैनात करण्यात आलेत. सायबर पोलीस, ड्रोन, सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचं गणेश उत्सवावर लक्ष असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागपुरात पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला नेताना त्याच्या तोंडावर जाळी लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली. कर्तव्यावर असताना तत्परता दाखवत पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी पीएमटी चालकाचे प्राण वाचवले. लक्ष्मी रोडवर पीएमटी चालवत असलेले ड्रायव्हर अनिल अंबोरे यांना हार्ट अटॅक आला. यानंतर तातडीनं पोलिसांनी धाव घेत त्यांचा जीव वाचवला. बुलडाण्यातील शेवली गावाला दारू व्यवसायानं ग्रासलंय. दारूबंदी करता आझाद हिंदच्या रणरागिण्यांनी एल्गार पुकारला. ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याला कडक शासन करण्यात येईल असा इशारा यावेळी महिलांनी दिला. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील जामखारी इथं श्रीराम कटरे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत 3 घरं जळून खाक झाली. या आगीत त्यांच्या घराजवळील गोवर्धन कटरे, हेमंत कटरे व खिल्लेश्वर कटरे यांची घरं पूर्णतः जळून खाक झाली. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव उमरखेड तालुक्यामध्ये पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. या पूरग्रस्त भागात पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली. यावेळी ताबडतोब पंचनामे करा, पडझड झालेल्या शाळा रस्त्यांची कामं लवकर सुरू करा असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. फिरण्याकरता गेलेली 5 मुलं सिंहगडावर रस्ता भरकटल्याचं समोर आलं. मुलांनी व्हिडिओ काढला आणि भरकटल्याची माहिती सोशल मीडियावर कळवली. दरम्यान मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आलं. कोकण रेल्वेनं कोकणात येणाऱ्या कोकणवासियांना तिकीट न मिळाल्यानं नाराजी नोंदवली जाते. सगळ्या ट्रेन्स फुल आहेत, त्यामुळे प्रवाशांना अडचण होतीये. दरम्यान प्रवाशांनी तिकिटाकरता काळाबाजार होत असल्याचा आरोप केलाय. चौकशी करण्याची मागणी केली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस स्थानक उभारण्यात आलंय. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या पोलीस स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलंय. जळगाव जिल्हा बँकेची 109वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. शेतकऱ्यांकडे 1000 कोटींचं पीक कर्ज थकीत असल्यानं बँकेची कोंडी झाली आहे. थकबाकी नसती तर सभासदांना आणखी सुविधा मिळाल्या असत्या. बातमी आहे बुलडाण्याची. बुलडाण्यामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी केली. टॉप 18 प्रायोजक GP